महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच. आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील. याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही. सर, ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलंय की एकमेकाचे घ्यायचे नाही. सौरभ, आपण पाहिलेला आहे कुठं मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौरभ, हा सगळा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच आता महायुतीतले मित्रपक्ष कुणासोबत कुठल्या महापालिकेमध्ये युती करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार आहे, काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार आहे, काही ठिकाणी तिन्ही पक्ष समोरासमोर लढणार असल्याचंही कळतंय. मात्र महानगरपालिकेचं बिगुल वाजलेल्या आजची दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. 15 जानेवारीला मतदान होईल, 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. कुठलाही फटका नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील. अर्थातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलवलेली आहे दुपारी, मला वाटतं 4 वाजता. आणि कदाचित निवडणुका 29 महानगरपालिकांसाठी घोषित होतील हे आपल्याला सर्वांना अंदाज लागलेला आहे. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर निवडणूक आहे याच्यामध्ये प्रत्येकजण तिकीट मागतोय, त्यांना मागू दे ना, त्यांचा हक्क आहे तो. त्याचा निर्णय, अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. महायुतीमध्ये किती जागा वाटप होणार आहे, काय होणार आहे याची आणखी आमची बोलणी प्राथमिक सुद्धा सुरू झालेली नाही. कदाचित उद्या बैठक घेण्याचा आमचा मानस आहे. आता भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांशी मी बोलतोय. उद्या एक पहिली बैठक उद्या